महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे अहिल्यानगरमध्ये प्रथमच 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। हा महोत्सव 25, 26 आणि 27 ऑगस्ट 2026 रोजी सावेडी येथील माऊली सभागृहात रंगणार आहे। महोत्सवासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे। अहिल्यानगरमधील संगीत नाट्य रसिकांची अभिरुची लक्षात घेऊन शासनाने या महोत्सवासाठी अहिल्यानगरची श्रुती संगीत निकेतन ही संस्था समन्वयक म्हणून नियुक्त केली आहे। संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर धनश्री खरवंडीकर यांनी ही माहिती दिली आहे। महोत्सवाचे उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रुती संगीत निकेतनच्या वतीने संगीत उस डोंगापरी हे नाटक सादर केले जाणार आहे। सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि गायनगुरू पंडित डॉक्टर विकास कशाळकर यांनी या नाटकाचे लेखन आणि संगीत केले असून दिग्दर्शन डॉक्टर धनश्री खरवंडीकर यांचे आहे। नाटकात अहिल्यानगरमधील कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत। 26 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने संगीत कान्होपात्रा सादर होणार असून नाटकाचे लेखन नावी कुलकर्णी आणि दिग्दर्शन सुरगंधर्व सुरेश साखवळकर यांचे आहे। तर 27 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील खलवायन संस्थेच्या वतीनं गोब देवल लिखित संगीत संशय कल्लोळ हे नाटक सादर केले जाणार आहे। या नाटकाचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले आहे। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे अहिल्यानगरच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी पर्वणी मिळणार असून संगीत नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। नमस्कार, श्रुती संगीत निकेतनची अध्यक्षा डॉक्टर धनश्री खरवंडीकर। आपल्या नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे एक आगळा वेगळा संगीत नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि हा नगरला मिळालेला प्रथमच बहुमान आहे आणि श्रुती संगीत निकेतन या संस्थेकडून समन्वय या नाट्य महोत्सवासाठी शासनाकडे केला जाणार आहे। या संगीत नाट्य महोत्सवामध्ये 25, 26, 27 असे 3 दिवस 25, 26, 27 ऑगस्ट रोजी 3 दिवस 3 संगीत नाटकं नगरकर रसिकांना पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये 25 ऑगस्टला पहिल्या दिवशी डॉक्टर विकास कशाळकर लिखित नगरच्या श्रुती संगीत निकेतनतर्फे संगीत उस डोंगापरी हे संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारलेलं संगीत नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या दिवशी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे या संस्थेतर्फे संगीत संत कान्होपात्रा हे नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दिनांक 27 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील खलवायन संस्थेतर्फे गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशय कल्लोळ हे लोकप्रिय नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या तिन्ही संगीत नाटकांचा प्रयोग आपण सर्व नगरकर रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे। त्याच्यामुळे आपण सर्व नगरकर रसिकांनी नेहमीप्रमाणेच उदंड आणि भरभरून प्रतिसाद या संगीत नाट्य महोत्सवाला द्यावा। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांच्या उद्देशानुसार संगीत नाटकांना गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हे संगीत नाट्य महोत्सव आयोजित केले जाणार आहेत आणि यावर्षी पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी इथे मागील वर्षी अनेक ठिकाणी झालेले होते। त्यातनं हा नगरला या श्रुती संगीत निकेतनच्या कार्याची दखल घेऊन की आपण नगरमध्ये संगीत नाटक चळवळ जी चालू केली गेली अनेक वर्षे 12 वर्षे, तर त्या चळवळीची दखल घेऊन कार्याची दखल घेऊन नगरला नगरच्या नाट्य रसिकांची अभिरुची कलाकारांची आवड ही लक्षात घेऊन हा संगीत नाट्य महोत्सव दिला गेलेला आहे। याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानते आणि आपण सर्व नगरकर रसिकांना आवाहन करते की आपण या संगीत नाट्य महोत्सवासाठी जरूर या। सर्वांना आग्रहाचे आमंत्रण।